नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 24 तासातील हवामान अंदाज बघूया. आणि सध्याला कमी दाब क्षेत्र जे आहे ते महाराष्ट्रामध्ये आहे आणि तेच 23 तारखेपर्यंत अरबी समुद्रात जाण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे पाऊस मान्सूनपूर्व पाऊसही जोरदार व्हायची शक्यता आहे. सध्या पावसाचा जोर सांगली, सोलापूर, विजापूर, कलबुर्गी, अकलूज, लातूर, नांदेड, बिदर हे जो पट्टा आहे ह्या पट्ट्यात मुसळधार पावसाचा जोर आहे. लोणार, अकोला आणि गोंदिया परिसर, नागपूर परिसरात सुद्धा पावसाचा जोर वाढायला लागला आहे. आणि इकडे वर्धा ह्या भागात मोकळं म्हणजे पाऊस कमी आहे त्या साईडला. इकडे अमरावती, अकोला सुद्धा पाऊस वाढणार आहे. लोणार, पुसाड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, मालेगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि पालघर, मुंबई ह्या भागात सुद्धा मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. अकोला, सातारा, रत्नागिरी ह्या भागात सुद्धा मुसळधार पाऊस आहे आणि हा पाऊस अरबी समुद्रामध्ये सरकत आहे. आणि जास्ती करून आणि रात्रभर पाहायला गेलं तर म्हणजे एक आत्ता सध्याची परिस्थिती पाहायला गेलं छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, लातूर, अकोला, सोलापूर, सातारा, दापोली, रत्नागिरी, सांगली, विजापूर पट्ट्यात, सिंधुदुर्ग पट्ट्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस टिकून रिपरिप राहणार आहे. आणि उद्या 24 तासात पाहायला गेलं तर सांगली, सोलापूर, विजापूर, सातारा, दापोली, पुणे, अकोला, अहमदनगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मुंबई, धुळे, पालघर, मालेगाव, जळगाव, नंदुरबार ह्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता टिकून आहे. म्हणजे जोर टिकून आहे तिथं. लातूर, बिदरला सुद्धा पावसाचा जोर टिकून आहे. का तर अजूनही कमी दाब क्षेत्र महाराष्ट्र व कर्नाटकात आहे, त्यामुळे पावसाचा जोर ह्यो टिकून आहे. नंतर 48 तासानंतर पाहायला गेलं तरी तर पावसाच्या प्रमाणात थोडंसं वाढ होणार आहे. तो भाग म्हणजे सांगली, विजापूर, अकलूज, जालना, रत्नागिरी, दापोली पट्टा, पुणे, लातूर, अहमदनगर, बीड आणि मुंबई ह्या परिसरात, नाशिक, छत्रपती संभाजीनगर ह्या परिसरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडणार आहे. बाकी सर्व भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोली भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. इकडे पुसाड, दिलाबादला पाऊस चांगला आहे. आणि उत्तर पट्ट्यात सुद्धा बऱ्यापैकी मध्यम ते जोरदार पाऊस असणार आहे. आणि मराठवाड्या भागात मुसळधार पाऊस असायची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस असायची शक्यता आहे. विजापूर, कर्नाटक भागातून सुद्धा कर्नाटकच्या दक्षिण भागातून पावसाचा जोर कमी होताना दिसतोय. आणि इकडे अरबी समुद्रात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. म्हणजे एकंदरीत कमी दाब क्षेत्र हळूहळू अरबी समुद्राकडे सरकत आहे. आता बरेच जण म्हणाले की अरबी समुद्रामध्ये वादळ होईल किंवा वादळ होणारच आहे पुढे जाऊन आणि कमी दाब क्षेत्र होणार आहे. आता सध्याची परिस्थिती पाहायला गेलं तर हुबळी, पणजी, बळ्ळारी म्हणजे गोव्या साईडला आपला सांगली, कोल्हापूर परिसर या भागात कमी दाब क्षेत्र आहे. ते उद्यापर्यंत समुद्राच्या कडेला जाईल. म्हणजे 20 तारखेपर्यंत 21 तारखेच्या आसपास समुद्रात म्हणजे आपल्या पश्चिम भागामध्ये ते कमी दाब क्षेत्र हळूहळू सरकत जाईल. आणि 21 तारखेला ते बाहेर पडलेले दिसते. हळूहळू मुंबईच्या किनारपट्टीवर म्हणजे रत्नागिरी किनारपट्टी म्हणून हळूहळू तयार होताना दिसते. 21 तारखेला तयार होताना दिसत आहे. आणि 22 तारखेला पाहायला गेलं तर तोपर्यंत इकडे पाशविक वारे संपूर्ण महाराष्ट्रात पोचत आहेत. गडगडाटी पाऊस टिकून राहणार आहे. आणि इकडे बघायला गेलं तर 22 तारखेला इकडे समुद्राच्या साईडला पाहायला गेलं तर समुद्रात एक चक्राकार स्थिती निर्माण होताना दिसत आहे. 22 तारखेला सुरुवात होणार आणि 23 तारखेला चक्राकार स्थिती निर्माण झालेली आहे समुद्रामध्ये, अरबी समुद्रामध्ये. आणि अजून जरा बघा 22 तारखेला अजून 21-22 तारखेला अजून ते मुंबईच्या किनारपट्टीला जाय. नंतर 23 तारखेला चक्राकार स्थितीचे रूपांतर तयार झालेलं आहे. नंतर पुढे वाढणाऱ्या पाऊस जोरात पडणार आहे. चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करून घ्या लोकांना. अशाच प्रकारे व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या.